वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या नावे विहिरी दाखवण्यात आल्या। त्यासाठी लाखो रुपयांची बिलही काढण्यात आली। मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर छदाम देखील जमा झालेला नाहीये। पाहुयात कसा घडलाय हा महाघोटाळा लोकशाही मराठीच्या खास रिपोर्टच्या माध्यमातून। शेतकऱ्यांचे पैसे लाटणाऱ्यांना धडा शिकवा। कागदावर विहिरी दाखवत लाटले पैसे। अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कसं फसवलं पहा। हे आहेत गोभणी येथील शेतकरी सतीश पंजाबराव देशमुख। त्यांनी एका शेतकऱ्याकडून 2013 मध्ये शेती विकत घेतली। त्यानंतर शासकीय योजनेतून सिंचन विहिरीसाठी त्यांनी अर्ज केला। मात्र आधीच्या शेतकऱ्यानं याच शेतात विहिरीचा लाभ घेतला असल्याचं त्यांना सांगण्यात आलं। त्यानंतर देशमुखांनी सगळी कागदपत्र मिळवली आणि अशी कोणतीही विहीर बांधली नसल्याचं उघड झालं। धक्कादायक म्हणजे आधीच्या शेतकऱ्याच्या नावे 1 लाखाची रक्कमही अदा करण्यात आल्याचं समोर आलं। 2013 मध्ये मी शेत विकत घेतलेला आहे। त्या शेतामध्ये कागदावरती विहीर आहे, अस्तित्वात विहीरच नाहीये। भगवान सखाराम चव्हाण यांनी दुसऱ्याची विहीर दाखवून त्या शेतामध्ये त्या विहिरीवर पैसे लाटलेले आहेत। याच्यामध्ये संबंधित अधिकारी पण दोषी आहेत। त्यांनी संगनमताने पैसे काढून गैरव्यवहार केलेला आहे। जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करावी। विहीर खोदल्यानंतरच पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला हवा होता, परंतु ही प्रक्रिया न पाळता अधिकाऱ्यांनी संगनमत नसलेल्या विहिरीची बिलं काढली। सतीश देशमुख यांनी आता गट विकास अधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार केली आहे। जे काही दस्तावेज या करण्यास प्राप्त झाले असतील ते त्याच्या 2 दिवसांमध्ये शोध घेण्यात येऊन तसा तत्कालीन जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयातून मार्गदर्शन मागवल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल। वाशिम जिल्ह्यात रोजगार हमी योजनेत कागदोपत्री विहिरी दाखवून संगनमतानं कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्यावर जिल्हाधिकारी कारवाई करणार का असा प्रश्न आता सर्वसामान्य शेतकरी विचारतायत। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।